पंचांग वांग काय भाव विकला? वांग्याची क्वालिटी बघू शकतो पंचांग 1200 रुपये आमच्या 12 रुपये टमाटर 500 रुपये 40 वांगे 1200 रुपये. काय काय मागितलं? 1000 रुपये मागितलं पंचांगाचं. 1100 रुपये 1100 रुपये 1100 रुपये 1100 रुपये 1100 रुपये 1100 रुपये. वांग्याची क्वालिटी बघू शकता तुम्ही. 1100 रुपये दरम्यान घेतली तर काय कॅट घेतो? 1100 रुपये कॅट. एका कॅट मध्ये किती किलो भरते असते? 11-12 किलो समजा. 100 रुपये किलो सरासरी पडतं. चिल्लर मध्ये काय रेंज जिंकणार आहे आज? 120 रुपये. अद्रक काय बघली? 55 रुपये किलो. सुपर मध्ये माल छाटलेला का? एक नंबर सुपर. भाई दोडके काय काय टिकले? 300 रुपये कॅट. तुम्ही काय आणलं होतं? दोडकं आणलं होतं का? कुठं आलचे आपण? काय भाव विकू लागले? 250-300 रुपये. पुरतं काय भावामध्ये सरासरी? नाही का? थंडीने मालाची थंडीमध्ये समजा काय आणलं तिकाला? तुरे दोडके का? कुठालचा तू? किती आणलं आज? हा 12 कॅट आणलं. काय विकली? समोरचा मातू असे का? 50 रुपये तर मग का? अरे काय चाललं महाराज? काय आणलं आज? चिकनी तुरे आणले. काय विकली आज? विकली नाही का? काय रेंज चालली आज? 200-250. मालाची आवक जरा वाढली का? कमी झाली थंडी ना. मग भावात कसं कमी टीम आहे सध्या? बरे आहे का? ठीक आहे. भावात का पुरतं सरासरी? तुम्ही काय आणलं? तू काकडी आणली होती का? कोणती? चायना होती कोणती? साधी. काय विकली? 20 रुपये किलो. 20 किलोची पण 400 रुपये सरासरी. ठीक. सेट टमाटा काय ऐकले आज? 600-500. शेव माल काय ऐकला सुपर मध्ये? गावरान आणि वैशाली 600. समोरचा काय ऐकलं बारीक मीडियम मध्ये? 600 दिला का? मालाची क्वालिटी बघू शकता तुम्ही. सुपर मध्ये दागिने 600-500 रुपये दरम्यान रेंज. वालकुट्टी बघू शकता तुम्ही. वालाची आवक वाढली मार्केटला. काय विकला कोण आज? हा 20 रुपये. रिवाज झाले वालाच भाव जरा. आवक वाढली का? मालाची क्वालिटी बघू शकता फक्त 20 रुपये किलो दरम्यान वाल. मिनिमम काय भाव गेला तेव्हा पुरतं समजा मिनिमम वालाची रेंज 40 रुपये. सुरुवातीला वाला दरवर्षी चांगला दरम्यान भाव भेटतो. 50 ते 60 रुपये नंतर रिवाज येऊन जातो का दरवर्षी? वालाची लागवड कधी केली जाते? जूनला. किती महिन्यात पीक असते सरासरी वाल? 2.5 महिन्यात. किती महिन्यात चालतो सरासरी वाल आपला? 9-10 महिने चालतो. 9-10 महिने चालतो. 16 असल्यावर. ठीक आहे. तुम्ही काय आणलं होतं? काय ऐकले आपल्याच? 500 रुपये. कोणता माल होता? अरे मन हो वैशाली का? सुपर मध्ये 5 शिकला का? ठीक. गोबी पण 25 पासून तर 30 ते 35 दरम्यान इकडे तुम्ही बघू शकता. फुलगोबीची आवक मार्केटला कमी झाली. भावामध्ये वाढ झालेली. पाठीमागं 20-15 विकत होती. पत्तावी काय ऐकली? पत्तावी 25 रुपये किलो तुम्ही बघू शकता. फुलगोबी 30 रुपये किलो. फुलगोबी 30, पत्तावी 25. काय भाव विकले? 50 रुपये किलो. 50 रुपये. टमाटे 500 रुपये किलो. 500 रुपये कॅट. शाहू मध्ये तुम्ही बघू शकता मालाची क्वालिटी. तुम्ही काय आणलं होतं? टमाटे आणले होते का? 20 रुपये किलो कांद्याच पात. गोबी काय ऐकली आज? 30 रुपये. तुम्ही काय आणलं काकाच? काय भाव विकली? 30 रुपये का? गोबीचे बाजार भाव इथून पुढे वाढ काय आणखी कमी? कसं वाटतं पाठी मागं जसं आवक वाढली गोबीची? आलं की कमी होईल. थंडीत पडली जास्त भाव वाढत. शिमला काय पण निघले? शिमला एक 400 रुपये 15 किलोची भरती तुम्ही बघू शकता. सरासरी 30 रुपये ते 25 रुपये किलो दरम्यान. हो सेट. मेथी काय भाव विकली? मेथी काय भाव विकली? मेथी 12 रुपये 14 रुपये. कोबी 400 350.
काय बघितली? 250 रुपये शेकडा. तुम्ही बघू शकता मालाची क्वालिटी. अरे इतने दियम नहीं 3 अगदी खेळ खतम दिलो तो मेथी 1000 ते 1200 रुपये शेकडा. मालाची क्वालिटी बघू शकता तुम्ही. पावशेची गड्डी सरासरी लाल कोराची 1 नंबर क्वालिटी. कोथिंबीरचे बाजार भाव ढसळे 300 रुपये शेकडा, 400 रुपये शेकडा. तुम्ही बघू शकता मोठा भेळ 400 रुपये शेकडा दरम्यान निघलेली. काय भाव विकली गोबी? गोबी काय भाव विकली? 30 रुपये. वाल काय विकली? 30 रुपये किलो वाल. चवळी 30 रुपये, चवळे 30 रुपये किलो. शेकडा काय आले? शेकडा गेला शेंगड्या 30 रुपये किलो. शेकडा 30 रुपये. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण जालना मार्केटला भाजीपाला अपडेट भाव जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता. तुम्ही बघितला असेल व्हिडिओच्याद्वारे टोटल भाजीपाल्याचे भाव जाणून घेतले आपण. तुमच्याकडे पण काय भाजीपाल्याचे भाव चालू करून नक्की सांगायला विसरू नका. तुम्ही बघू शकता आपण गाडीमध्ये माल वगैरे टाकलो, आपण निघालो बाजारामध्ये भाजीपाला विकण्यासाठी. तुमच्यासाठी वेळात व्हिडिओ काढला व अपडेट भाव सांगण्याचा प्रयत्न करत असतो. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. जालनाकर.